नापास, 10वी नापास अशी ही माणसं आहेत. लोकांमध्ये अशी काही लोक आहेत म्हणजे ह्या 95% लोकांनी स्वतःला सिद्ध केलंय, प्रूव्ह केलंय की मोठमोठ्या डिग्री आहेत त्यांच्याजवळ. डॉक्टर, लॉयर, इंजिनियर, ज्योतिषतज्ञ, वास्तुतज्ञ, PhD लेवलची माणसं आहेत आणि या 5%मध्ये 4थी नापास, 7वी नापास, 10वी नापास अशी ही माणसं आहेत. मी इथे तुम्हाला विदाउट प्रूफ माझ्या मुखातून कुठचाही शब्द निघणार नाही, मी ते प्रूव्ह करून दाखवते. मोठमोठे हॉस्पिटल्स, मोठमोठ्या संस्था, शाळा, कॉलेजेस यांचे मालक कोण आहेत बघा, हे जे या 5%मध्ये आहेत ते. आणि त्या हॉस्पिटलमध्ये MD सर्जन, मोठमोठे पदवीधर डॉक्टर्स, त्यानंतर त्या संस्थांमध्ये, त्या शाळांमध्ये, ज्या कॉलेजेसमध्ये PhD झालेले जे प्रोफेसर लोक आहेत त्यांची डिग्री पहा, जे या 95%मध्ये. आज हे 5% आणि 95%मध्ये हा फरक आहे. हे 95% लोक आपली सगळी इच्छा, आकांक्षा, स्वप्न, ध्येय पूर्ण करण्यासाठी पैशाच्या मागे धावतात आणि हे 5% लोक आपली सगळी इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसाच शेअर मार्केटमध्ये फक्त कामाला लावतात. हे 95% लोक आणि 5% लोकांमध्ये एक मोठा फरक आहे, तो म्हणजे असा की हे 95% लोक जे आहेत हे फक्त साक्षर आहेत आणि हे 5% लोक हे अर्थसाक्षर आहेत. आणि ही अर्थसाक्षरता जेव्हा तुम्हाला येईल तेव्हाच कुठेतरी तुमची आर्थिक प्रगती होईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे की जोपर्यंत चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी पदरात पडणं ही संकल्पना आपल्या पालक आणि पाल्य यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये नोकरच जन्माला येणार, मालक जन्माला येणार नाहीत. त्यामुळे ही संकल्पना कुठेतरी आज त्याला मोड दिलाच पाहिजे. कारण आपण केलं बस झालं, आपल्या मुलांना नको ना कोणाच्या तरी हाताखाली काम करायला, उलट त्यांना सेल्फ डिपेंड बनवा. आता तुमचा आवडीचा प्रश्न तो म्हणजे पैसा कमावणं सोपं आहे का? पैसा कमावणं सोपं आहे की कठीण? सगळ्या गोष्टी जीवनातल्या ज्या आपल्याला वाटतात की मी हे कधीही मिळवू शकतो, त्याच नेमक्या आपण कधीच मिळवत नाही. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की मी हे उद्या करू शकतो, कधीही करू शकतो, त्याच गोष्टी आपण नेमक्या कधीच करत नसतो. उदाहरण मला इथे सांगावंसं वाटतं, an apple a day keeps the doctor away. किती जणांना माहितीये? सगळ्यांनाच माहिती. मला सांगा किती जण रोज ऍपल खाताय? एकही नाही. समजून घ्या, अर्निंग मनी इट इज सिंपल बट नॉट अन इझी. एका ठिकाणी अशी माणसं आहेत की भरपूर मेहनत करून, अथक परिश्रम करून, घाम गाळून 12-12, 13-13 तास अथक मेहनत करून सुद्धा पाहिजे तेवढा पैसा त्यांना मिळत नाहीये, कामाचा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाहीये. तर दुसरीकडे काहीही काम न करता नको एवढा पैसा येत आहे त्यांच्याजवळ अविरतपणे. जे शाळेमध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत नॉलेज दिलंय त्याचा सध्या करत असलेल्या कामाशी काडी मात्रही संबंध नाहीये. परंतु हे मात्र नॉलेज आज शेअर मार्केटचं जर तुम्ही घेतलं तर आयुष्यभर तुम्हाला कामी येणार आहे. कारण इथे मला असं सांगावंसं वाटतं की पैसा हा देव नाही. पैसा हा नक्कीच देव नाहीये, पण देवापेक्षा कमी नाही. कितीतरी माणसं असं म्हणताना दिसतात की माहिती आहे ना, पैसा आला तर मी काहीतरी करीन. अरे पण पैसा एकच म्हणतो की तू काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईन. मी नेहमी म्हणते की पैसा एकच भाषा म्हणतो. पैसा हा फक्त एक भाषा म्हणतो, अगर आज तूने मुझे बचाया तो कल मैं तुम्हें बचाऊंगा, अगर आज तूने मुझे बचाया तो कल मैं तुम्हें बचाऊंगा, भले मैं तेरे साथ कभी ऊपर नहीं आऊंगा पर जब तक तेरे साथ नीचे हूं तुझे बहुत ऊपर लेके चला जाऊंगा. आणि हा पैसा कमवण्यासाठी एक स्मार्ट वे, एक कमीत कमी कालावधीत तुम्ही जास्तीत जास्त पैसा कमवू शकता एक स्मार्ट पद्धत, स्मार्ट वे आहे तो म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट हे असं रोपटंय पैशाचं की जे तुम्ही लावताय. मला इथे असं सांगावंसं वाटतं की आपण साधारण 7, 8, 10 रोपटी लावली झाडाची, त्याला ऊन, पाऊस, खत, पाणी सगळं काही देताय, पण तुम्ही शाश्वती देऊ शकता ती 10च्या 10 झाडं जगतील म्हणून? नाही शाश्वती देऊ शकत. परंतु हे शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीमध्ये आपण जे पैसे गुंतवतोय हे पैशाचं छोटंसं रोपटं लावतोय आणि त्याला ऊन, पाऊस, खत, पाणी काही तुम्हाला द्यायचं नाहीये, ती कंपनीच देणार. डिव्हिडंड स्वरूपात, बोनस स्वरूपात, स्प्लिट स्वरूपात, कॅपिटल ॲप्रिसिएशन स्वरूपात. आणि ती कंपनीच त्या छोट्याशा रोपटाचं वटवृक्ष करून देणार आहे तुम्हाला
आणि कमीत कमी कालावधी आणि या मोठ्या पैशाच्या झाडाचं जे काही फायदा आहे, जो काही नफा आहे, जी काही फळं आहे, ही तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला चाखायची आहे. येस, शेअर मार्केटचे आर्थिक फायदे काय, या आर्थिक फायद्यांकडे आपण आज येणार आहोत. आज तुम्ही माझं वय पाहत आहात. माझं वय 32 एज रनिंग, 32 वय वर्ष आहेत. माझी सगळी स्वप्न जी आहेत, जसं की घर, गाडी, बंगला, जे काही स्वप्न आज मी माझी 30च्या आत पूर्ण केली आहे. समजून घ्या, हे जर मी 8-8, 10-10, 12-12 तास जॉब करत बसली असती तर कदाचित ही स्वप्न माझी पूर्ण करू शकले नसते. आज ही स्वप्न माझ्या 30च्या आत जर मी पूर्ण करू शकते तर याचं क्रेडिट मी फक्त आणि फक्त शेअर मार्केटलाच देईन. कारण शेअर मार्केट हा एकमेव पर्याय आहे की तुम्ही कमीत कमी कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवू शकत आहात. आता मला तुम्हाला काही उदाहरण